माझ्याकडे बोलायचं नाही. तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय, तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्हाला जे तुम्हाला नाही समजतं का? तुम्ही बोला नंतर मी बोलेल, एक्सप्लेन करेल. तुम्ही 70-80 लाख रुपये दर महिना हप्ता घेता. ही यादी आहे. त्या यादीमध्ये तुम्ही कसे कसे पैसे आणतात, तुमचे कोण कोण लोक, त्याची यादी आहे माझ्याकडे. एक आमदार म्हणून बोलतोय. तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटं. तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी? राजपूतजी आमचं साधन मागे ललित पाटीलचं प्रकरण झालं, त्यावेळेला पुण्यामध्ये ठिकठिकाणी ड्रग्जचे साठे कसे सापडतात यावर आम्ही यादी वाचू काय? विमाननगर परिसर लेट नाईट आहे, द माफिया आहे, एजंट जॅक्स आहे, बॉलर आहे, 2 BHK, डी मोरा आहे, मिलर आहे, टीप आहे, बॅक स्टेज आहे आणि असे अनेक जवळजवळ 70 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला ह्याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमचे वसुलीचे नावं घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडेंट आपलं चरणसिंग राजपूत. हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने इन्व्हेस्टमेंट नाही दिलं तर तुम्ही चालवले कसे? हे पब चालले कसे? आणि या पबमध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय. हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय. आता आम्ही सरळ बोलतो, याच्यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना, नागरिकांना आमची मुलं नसतीनाबत होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना. ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय. आणि आम्ही आता गप बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या. आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे